आणि हशिवरे ह्या चारही संघाच्या प्रतिनिधींनी माईककडे यायचं आहे.
7 खेळाडू बाद झालेले आहेत. 7 ना 10 10 10 10 खेळाडू आहेत. चुकीत सुधार. मध्यंतरापर्यंत गुणसंख्या पेण या संघाने हशिवरे अलिबाग या संघाचे 10 खेळाडू बाद केलेले आहेत. पेन तालुक्याच्या खेळाडू आहेत त्या खेळाडूंना एक विनंती आहे की आपण जरा अंपायरना पाणी द्यायचं आहे. पेन तालुक्याचे कार्यवाहक जे काही खेळाडू आहेत या खेळाडूंना एक विनंती आहे की अंपायरांना पाणी द्यायचं आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना पेण आणि अलिबाग यांच्यातील हा सामना अतिशय चुरशीचा होईल. कारण एक संघ जो आहे तो घरच्या मैदानावर खेळत आहे आणि दुसरा संघ तेवढाच तुल्यबळ. दोन्ही संघात तरुण खेळाडूंचा भरणा आणि हार मानणं हे दोघांच्याही रक्तात नाही आहे. तेव्हा जीव तोडून खेळणं आणि जिंकणं हा एकच पर्याय दोन्ही संघांसमोर उरतो. आणि बघूया ह्या त्यांच्या प्रयत्नात कुठल्या संघाला यश येते. पहिला उपांत्य फेरीचा सामना अलिबाग हशिवरे आणि पेण या संघांमधील. हॅलो, या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आमचे माजी खेळाडू सन्माननीय श्री प्रशांत पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचं केंद्राच्या वतीनं यथोचित स्वागत होत आहे. मी निलेश घोसाळकर यांना विनंती करतोय की माजी खेळाडू श्री प्रशांत पाटील यांचं स्वागत. हॅलो, हा जो चालू सामना आहे या सामन्यासाठी सन्माननीय श्री प्रशांतजी ओक साहेब यांच्याकडून उत्कृष्ट खेळाडूसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यानंतर पुढील होणारे जे काही सामने आहेत त्या प्रत्येक सामन्यासाठी उत्कृष्ट खेळाडूसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद प्रशांत साहेब की आपण ह्या खेळाडूंसाठी उत्तेजनार्थ जी बक्षीस देत आहात त्या खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल.
अतिशय रोमहर्षक हा सामना सुरू आहे. पेण आणि आशिवरे अलिबाग यांच्यातील हा सामना एक गुणाचाच फरक आहे. एक गुणाचा लीड जो आहे तो पेण संघाकडे. पंच एकदा स्कोर सांगा. पंच स्कोर सांगा. हॅलो, एकच लीड. आपला पेण तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा जो काही संघ आहे या संघातील फक्त खेळाडू आणि त्यांचे कोच यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. गणाधिपती गणपती गजानन महाराज यांच्या प्रसिद्ध मूर्ती जिथे बनतात ती पेणभूमी. जगप्रसिद्ध गणेश मूर्ती जिथे बनतात ती पेणभूमी. या पेणभूमी आजच्या या जिल्हास्तरीय स्पर्धांचं सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. नगराध्यक्ष चषक 2026 वर्ष पहिले माननीय नगराध्यक्षा सौ प्रीतमताई पाटील यांच्या खंबीर सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच सन्माननीय अनिरुद्धदादा पाटील यांचा सुद्धा मोठा वाटा आहे, मोठं सहकार्य आहे या स्पर्धा पार पाडण्यासाठी. सुंदर अशा स्पर्धेचं हे आयोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा मध्यंतरापर्यंत हा खेळ संपलेला आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना सर्वांच्या माहितीसाठी आता जे वर्णन केलं की गणपती मूर्तीचं शहर पेण, तसंच आमचा जो संघ आहे ना तो सुद्धा गणपती कारागिरांचाच संघ आहे. 12 पैकी साधारण 8 ते 9 खेळाडू हे आमचे गणपती कारागीर आहेत आणि त्या सर्वांसाठी नक्कीच टाळ्या पाहिजेत. आमच्या पेण संघाचे 8 ते 9 खेळाडू हे गणपती कारागीर आहेत. नक्कीच सर्वांच्या माहितीसाठी ह्या गणपती कारागिरांना गणपती बाप्पा आज आशीर्वाद देवोत आणि आजचा हा सामना त्यांनी जिंकोत ही शुभेच्छा. सामन्याचा मध्यांतर झालेले 1 गुणाची आघाडी आहे ती पेण या संघाकडे. सामना चुरशीचा आहे. दोन्ही दुसरा पुकार. पुढील जे दोन्ही उपांत्य फेरीचे संघ आहेत त्यांच्यासाठी हा दुसरा पुकार. आपला वॉर्मअप करून लाईन अप रेडी ठेवायचं आहे. आजच्या या स्पर्धेसाठी उपलब्ध असलेले पंच पेन खेळाडूंच्या मागे जी रेलिंग आहे त्या रेलिंगवर खूप ताण आलेला आहे, तर कृपया इतर ठिकाणी सर्व ग्राउंडच्या पूर्ण रेलिंगवर भरपूर जागा आहे. एकाच ठिकाणी गर्दी करू नका, रेलिंग तुटून जाईल. आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले पंच राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण असलेले पंच आहेत श्री लावण्य मगर, राकेश म्हात्रे, अमोल मोरे, कल्पेश पाटील, जयवान पाटील, समीर म्हात्रे, आतिश पाटील आणि स्पर्धा निरीक्षक आहेत श्री तानाजी जाधव रोहा. राकेश पाटील हे सुद्धा आज पंच म्हणून उपलब्ध. मृदुला सदर स्पर्धेकरता एक महिला पंच आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे एक महिला पंच म्हणून इथे कार्यरत आहे मृदुला.
मृदुला जरा उभं राहून हात कर प्रेक्षकांना. तुला आपण उभं राहायचंय, प्रेक्षकांना अभिवादन करायचंय. आपण ह्या स्पर्धांचं खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे मोगल सर. पण एक स्पर्धा पेणमध्ये होणं होतं, ती म्हणजे अबाव 40. आणि मला वाटतंय आजच्या तुमच्या व्यासपीठावर जी सिनियर खेळाडूंची, वरिष्ठ खेळाडूंची उपस्थिती पाहता, अबाव 40च्या स्पर्धा या जर तुम्ही तालुका वाईज घेतला तर नक्कीच पेण हा 35+ ही बहुतेकांचीच मागणी असते. कारण अलिबागला त्या तसंच झालेलं. अबाव 40च्या स्पर्धा होत्या आणि त्यानंतर अबाव 35 करण्यात आला. कारण काही जण होते असे की ज्यांना खेळायचं होतं, ओपनला खेळण्या एवढे ते पीठ नव्हते, पण अबाव 40 किंवा अबाव 35 केल्यानंतर ते त्या स्पर्धेत बादशाह ठरणार होते. म्हणून त्यांनी ती आग्रहाखातर अलिबागला एक पहिली स्पर्धा झालेली मागच्या वर्षी, त्यात त्यांनी ते अबाव 35 करून घेतले. त्यात आपल्या समोर एक पंच आहे जे कमरेवर हात ठेवले, विठोबासारखे जे उभे आहेत. आता हात पुढे बोटावर घेतले. डेमा राकेश म्हात्रे त्यांचं नाव आहे, पण प्रेमाने त्यांना आम्ही डेमा बोलतो. अख्ख्या आत्तापर्यंतच्या करिअरमधल्या काही डाईव्ह ज्या बघितल्या, बेस्ट डाईव्ह, त्यातली उत्कृष्ट म्हणजे प्रेक्षकांना कदाचित हे पटणार नसेल, पण गणपती बाप्पासारखं कोट पुढे जरी असलं तरी त्याच्या एवढा लांब आणि हवेत इथे सुद्धा कदाचित तेवढे लांब डाईव्ह मारणारा अजून सुद्धा खेळाडू मला दिसलेला नाही. आणि डेमाची डाईव्ह अजून पण जी मारू शकतो, ती डाईव्ह अजूनपर्यंत अख्ख्या स्पर्धेमधल्या कुठे खेळाडूकडून दिसलेली नाही. कदाचित ह्या सर्व खेळाडूंना ती चॅलेंज असू शकतं. राकेश म्हात्रे, आपण दोन्ही हात वर करून प्रेक्षकांना अभिवादन करायचे. पंच राकेश म्हात्रे, उत्कृष्ट डाईव्ह अजून सुद्धा. मागच्या वर्षीच त्यांनी अबाव 40च्या स्पर्धेत ज्या डाईव्ह मारल्यात त्या म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या डाईव्ह होत्या आणि त्यांच्याकडे ती जिद्द अजून आहे. कदाचित पुढच्या वर्षी परत, या वर्षीचं प्लॅनिंग बसलेलं आहे, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अबाव 40 ह्या स्पर्धा अलिबागला होतील. त्याचं नियोजन आम्ही नक्की करू. आयोजन आपण तयारी ठेवायची. अबाव 35चे दुसरे एक प्लेयर्स सध्या ग्राउंडवर कार्यरत आहेत, अंबल मोरे. त्या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडलेले होते. अंबल मोरे जरा हात वर करा. अमोल मोरे हे 1 दिवसांनी 35चे झालेले. आपण कुठे अमोल मोरे, आपण उभे राहायचंय, प्रेक्षकांचा उभं राहून प्रेक्षकांना हात वर स्टेजच्या समोर. आणि अमोल मोरे 35 वर्षावरील जी खो खोची स्पर्धा अलिबाग येथे झाली त्याचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून श्री स्वप्नील म्हात्रे. स्वप्नील म्हात्रे जरा हात वर करा प्रेक्षकांसाठी. स्वप्नील म्हात्रे, आपण मैदानाच्या मध्यभागी यायचंय, तिथे बसून आपण जागेवर दिसत आहे. थोडे पोल जवळ या आणि दोन्ही हात वर करा. मागच्या वर्षीच्या अलिबागला स्पर्धा झालेल्या अबाव 40च्या अबाव 35 त्यात सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून ज्यांना पारितोषिक मिळालं ते आपल्या, तुमच्या, आमच्या सर्व आपल्या गावाचे सुपुत्र स्वप्नील म्हात्रे, भावी नगरसेवक, नगराध्यक्ष पण हो, ही सदिच्छा. चला, बाहेरून आवाज आला भावी नगरसेवक.
एकदा धाव बाद किती झाले, गडी किती बाद झाले
तर 8 आत्ता आणि मगाशी 9. बरोबर ना, 1ची लीड होती. जिंकण्यासाठी 10 खेळाडू बाद करण्याची आवश्यकता आहे ती हशिवरे या संघाला. मगाशी 1चं लीड राहिलं पेणकडे. कदाचित ते 1चंच लीड या सामन्याला कलाटणी देणारं ठरू शकतं. तिसऱ्या क्रमांकासाठी जो सामना होणार आहे तो लघुत्तम आक्रमणाचा डाव खेळला जाईल. त्यातून 3ऱ्या क्रमांकाचा विजेता ठरवण्यात येईल. त्यांनी तोंड बंद ठेवून नाकाने श्वास घ्यावा. खेळाडूला फक्त मोकळी हवा ठेवा. दमलेला आहे तो, बाकी त्याला काही झालेलं नाही. चला, खेळाडू पण पुढे आपल्याला खेळायचं आहे, त्यामुळे तयार होणं गरजेचं आहे. मला नाही का चेक करा. सगळं प्रशिक्षण जी काही बोली दिसते हशिवऱ्या या संघाची, त्यामुळे ते प्रत्येकाला चेअरअप करताना दिसतात. एकमेकाला सांगतात की आपल्याला काही करून हे टार्गेट अचीव करायचंच आहे. उत्कट शिगेला पोचलेला सामना. एक होस्ट आणि एक पाहुणे. ओके, पाहुण्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडते की घरच्या मैदानातल्या खेळाडूंच्या गळ्यात, आयोजकांच्या गळ्यात माळ पडते विजयाची या उपांत्य फेरीच्या सामन्याची की पाहुण्यांच्या गळ्यात. आपलं सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न हे नक्कीच करतील. जरी हे ओपनचे सामने असते तरी आता जेवढे संघ पाहिजे ह्या कुठल्याही संघात बऱ्यापैकी वयाने मोठा असा एक सुद्धा खेळाडू दिसणार आहे. सगळ्या संघात एकदम तरुण ताज्या दमाचे सळसळत्या रक्ताचे खेळाडू आहेत आणि कदाचित कोणी त्यांचा 26-27च्या वरचा नक्कीच नाही. 26 लांबच झाला असं माझे सहकारी विशाल शिंदे म्हणत आहेत आणि त्यांचं कल्पेश पाटील बोलतात की हे 22 ते 23 जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंतचे खेळाडू आहेत म्हणजे हे एकदमच ताज्या दमाचे. पण ह्या अशा खेळाडूंमध्ये एक ओळीव जी जाणवते ती सामना एकदम चुरशीचा किंवा टीतटीचा असताना संयम ठेवणं आणि छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या टाळणं. आत्ताच्या आक्रमणात तुम्हाला एक जर जाणवलं असेल, निरीक्षण असेल तर खेळाडू बाद करण्याच्या खाली फाऊल हे पेड या संघाचे खूप झाले आणि जो बाद करण्याचा खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न जो होता तो पण अर्धवट काही ठिकाणी केला गेला. मला हाफ अटेम्प्ट करण्यात आला आणि ह्याच्यातच त्यांनी खूपसा वेळ डवळला नाही तर कदाचित अजून
2-3 खेळाडू ते हशिवरे संघाच्या अजून बाद करू शकले असते. म्हणजे सर्वात मोठी चूक काही सुधारायची आहे तर ती खेळताना फाऊल कमी करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि ती चूक होती नक्कीच. त्याचं नुकसान झालं की फायदा नक्कीच बोलू शकत नाही, पण नुकसान झालं की नाही हे आपल्याला आता पुढे कळेल. पहिल्या डावात पेण संघाकडे 1ची आघाडी होती. आता पेण संघाने 8 गडी बाद केले, एकूण 9 गडी बाद केले आणि आता हशिवरे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 10 गडी बाद करायचे. सामन्याला सुरुवात होते.
या सामन्यात एक प्रेक्षकांनी आणि प्रेक्षकांनी मैदानातून कृपया बाहेर व्हायचं. तटस्थ उत्साही प्रेक्षक प्रेक्षकांनी किंवा मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. समालोचक म्हणून मला या सामन्यात एक मजा अनुभवायला जी मिळाली, जर यांना शक्य झालं असतं तर त्यांनी आज जाऊनच सांगितलं असतं हे कर ते कर. इथे यांचा जीव वर खाली असा होत होता.